तर नितलज ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि सरपंच सन्मानित संदीपदादा पाटील साहेब उपस्थित झालेत. चला आता ही क्वार्टर फायनल लढत यातनं जिंकणारा संघ थेट सुपर 3 मध्ये दाखल होईल. बघा समोर कार ब्लॅक कलरची बुलेट आहे कोणाची. प्रेक्षक वर्ग 2 जे प्रेक्षक झाले बघा आपल्या पाठीमागे नारायणचे प्रेक्षक आहेत कोणी. ती बुलेट आहे बुलेटची कास यस लाल ड्रेस कासगाव संघ ती बुलेटची कास खाली करा. हा धन्यवाद. उसाटणे संघाला वेलकम. उसाटणे संघासाठी 1000 रुपये आलेत ऑनलाईन कॅप्टनच्या खात्यामध्ये. जतीन गोंडले आपलं स्वागत आहे. मॅच बघतायत ऑनलाईन. वेलकम उसाटणे संघ तुम्ही पाहतात अंतिम राऊंड मध्ये आलाय. कासगाव विरुद्ध उसाटणे ही अंतिम लढत आहे आणि यातनं जिंकणारा संघ थेट पोहोचला आता सुपर 3 मध्ये. टीम अमृत 11 श्री गणेश कासगाव. दुसरीकडे टीम आपण पाहतो या ठिकाणी स्वराज 11 वेलकम उसाटणे. फुल टॉस आणि त्यावरती टोल उसूल झालाय. लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार. षटकार ठोकल्या सलामीवीर बॅट्समन तुम्ही पाहतात या ठिकाणी राज लहाने ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. याही मॅच मध्ये त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहे आणि तोच कार्ड मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत दमदार स्वरूपात राज लहानेची. पुन्हा प्रहार शॉर्ट लाईनचा बॉल पुल केलाय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये कोणताही खेळाडू नाहीये.
वन बाउन्स ओव्हर दी लाईन 4 रन. त्या 11 आल्यात. राज लहानेनं अप्रतिम खेळ मैदानावरती साकारलाय. चला बॉल गेला असं तर नवीन घ्या. शुभाबाई गोंदले या, स्वागत आहे आपलं. शुभाबाई या, आपल्या व्यासपीठावर आमंत्रित केलं जात आहे. चला नवीन बॉल घ्यायचा आपण. 3 चेंडू मध्ये 11. काय दमदार सुरुवात ते राज लहानेची. एक बदलापूर वांगणी परिसरातला संघ, एक मलंगडातला संघ, हे 2 संघ एकमेका विरुद्ध. काल भिवंडीतले 2 संघ शेवटच्या अंतिम राऊंड मध्ये पोहोचलेत आणि उद्या 8 संघ येतील. पुन्हा एकदा प्रहार लॉंग ऑपरेशन मध्ये. क्षेत्र खाली आहे. पॉवर प्लेचा भरपूर उपयोग आणि अजून एक रोहित वाघेवरती प्रहार. धाबत संख्या 15 चौकार आलाय. रोहित वाघेचा काम काढलाय. 4 बॉल मध्ये 15 धाबा त्याच्यावरती प्रहार केलेत. रोहित वाघे आतापर्यंत मागणा ठरलाय. खरं तर प्रत्येक स्पेल मध्ये गोलंदाज तयार. रोहित वाघे पुन्हा एकदा समोर. राज लहाने शॉट लाईन फुल केलाय. फुल ठरतोय सक्सेसफुल आणि अजून एक प्रहार. बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. एकवीस धावांची लईलूट 5 बॉल मध्ये. संगणकाने दाखवलेला विश्वास त्याला सार्थ करता येत नाहीये, परंतु अद्याप वेळ गेली नाही. शेवटच्या अंतिम बॉलला एखादी विकेट जर काढली तरी सुद्धा कमबॅक होईल. कारण टीम उसाटने बॅटिंगसाठी ओळखली जाते. मागच्या मॅच मध्ये काय अप्रतिम खेळ झाला. खरं तर आपण पाहतोय टार्गेट चेस करत असताना बॅटिंग चांगली झाली. ऋतिक पाटील ना ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. अतिरिक्त राऊंड मारतात. टीमची टोटल 22. मागच्या मॅच मध्ये टीम उसाटणेला 25 ची गरज होती 6 बॉल मध्ये आणि 5 बॉल मध्ये ती सामना जिंकला. म्हणजे किती ताकदवर फलंदाजी उसाटणे टीम मध्ये आहे. उसाटणे विरुद्ध कासगाव अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी. पुन्हा एकदा 28 धावा या ओव्हर मध्ये कुठलून काढल्यात आणि टीमची टोटल 28 धावा. 3 षटका 2 चौकार आणि 1 वाईट 1 सिंगल. अशा प्रकारे पहिलं मागणं षटक समाप्त झाले. 28 धावा. जबरदस्त लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. अंतिम लढत आहे. 3 षटकांची मॅच. त्यामुळे
प्रत्येक ओव्हरला टार्गेट करायचंय आणि आता सागर पाटील आलाय. ओव्हर नंबर सेकंड, गोलंदाज सागर पाटील पहिला चेंडू डॉट फेकलाय आणि डॉट बॉलची समाप्ती. प्रहार केला यावेळेस मात्र ऑनसाइडला फिल्डर तैनात. वाईट लॉंग ऑन रिझन मध्ये झेल टिपलाय आणि पहिला धक्का मैदानावरती. भावेश लहाने बॅक टू द डगआउट. राजनं जर अर्धशतक टोकला तर मल्हार ग्रुप यांच्या वतीनं 500 कॅश प्राइज. दोन चेंडू फेकलेत. पहिला डॉट त्यानंतर इथे विकेट आली आहे सागरपाडीच्या षटकामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा कनेक्शन नव्हता आणि नक्कीच त्या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती. सागरपाडीचं हे षटक पुन्हा एकदा कमबॅक देणारं ठरलंय, कारण रोहित वाघेनं टोटल 28 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर 3 चेंडू डॉट, 1 विकेट आली, म्हणजे कमबॅक मिळालंय तो बेलके मुसाटणे टीमला. यावेळीचा फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पोचले, जजमेंट चांगलं आहे, कारण लहानेची विकेट देखील मैदानाच्या बाहेर 2 चेंडू मध्ये 0 केल्यात आणि अशा प्रकारे 28 वरती दुसरा धक्का. धाबा 2 विकेट. सागरपाडीचं षटक पुन्हा एकदा कमबॅक देते टीमला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 28 धाबा आल्या. असं वाटलं की आता 3 षटकामध्ये 55-60 धाबा पाहायला मिळतील की काय, परंतु त्यानंतर कमबॅक झालं. चार चेंडू 0 धाबा 2 विकेट. नवीन फलंदाज आलाय नितेश लहाने. पुढून करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल चाललाय अलोंग द कार्पेट. 1 रन मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल 29 रन. 5 चेंडू मध्ये केवळ 1च धाव. चांगलं कमबॅक आहे. खरं तर या मॅच मध्ये दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर आहेत, त्यामुळे दोन्ही संघनायकाच्या नजरात आमच्या ट्रॉफीवरती लागल्यात. जिंकलात तर किमान 1 ट्रॉफी, 1 रेफ्रिजरेटर, म्हणजे 1 फ्रीज तुम्हाला मिळू शकतोय. त्यामुळे ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. गोलंदाज तयार सागर पाटील. पडल्यानंतर मात्र पंचांचा इशारा आलाय. वाईट अतिरिक्त उचली होती, त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केलाय आणि चला रिव्ह्यू घेतलाय बिल्डिंग डिपार्टमेंट. अंपायर डिसिजन वाईट आहे.
चला वाईट आहे, पंचांनी डिसिजन दिलाय. अतिरिक्त रन वाढतात. टीमचे टोटल 30 धाबा. अद्याप एक बॉल शिल्लक आहेत. 1 for the ओव्हर. एका षटकामध्ये तुम्ही एक बाउन्सर करू शकता, परंतु आता तो इशारा आलाय. यस, बाहेरून बॉल आहे. यस, 3 ओव्हरची मॅच आहे, लक्ष असू द्या. चांगला फटका समोर चाललाय मिड विकेट मध्ये. रन्स तर मिळाली 1 आणि धावसंख्या 31 रन. चांगले षटक राहिलंय. सागर पाटीलनं कमबॅक दिलाय आणि यावेळेस आपण पाहतो नक्कीच फक्त 3 धाबा या ओव्हर मध्ये आल्या. 2 विकेट आल्या आणि अशा प्रकारे 2 षटकामध्ये 31 धाबा. छत्रपती लगेच फिल्डिंग डिपार्टमेंट. शेवटचं अंतिम षटक आता विशाल पाटील. चला विशाल पाटील शेवटचं अंतिम षटक पेकेल. समोर बॅट्समन तुम्ही पाहतायत राज लहाने. राज लहानेच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेत, 2 चौकार आणि आतापर्यंत 27 वती तो खेळतो मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला ऑन साइडला गॅप मध्ये चाललाय. भरपूर गॅप आहे आणि बॉल जाई सीमारेषा पार. चौकार. टोटल सध्या पोहोचली ती 35 धावसंख्येवरती. 3 ओव्हरची लढत कासगाव विरुद्ध उसाटणे ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. आता तर चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय इन स्विंग झालाय, आतल्या बाजूने आलाय. बॅटिंग टीम रिव्ह्यू घेतलाय. यस, चेक करायचंय. ऑन फील्ड अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी आहे. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. अतिरिक्त रन टीमची टोटल आपण पाहिली. धाबापडकामध्ये 36. तिसरा अंपायर चेक केला आणि त्यांनी सांगितलं की बॉल टप्पा पडल्यानंतर भरपूर लेट आतमध्ये आला. इनस्विंग होता परंतु तो बार लेट आलाय, कारण जेव्हा बॉल पॉपिंग क्रीज सोडून गेला. फटका चांगला ऑन साइड मध्ये. फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
बरोबर टीमची टोटल 42 धावा 42. 8 बॉलमध्ये 37 धाबेची शानदार इनिंग अद्याप आपण पाहिलं तर शेवटचं अंतिम षटक आहे. यावेळेस मात्र विकेटच्या पाठीमागे बॉल शरीराला स्पर्श करून गेला. डॉट बॉलची समाप्ती. 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत. 37 एकीकडे बॅटिंग केली ती म्हणजे राज लहाने. 9 बॉल मध्ये 37 तर दुसरीकडे टीमनं केलेत 42. मिस टायमिंग. यावेळेस मात्र कॉलिंग नव्हता. गोलंदाज आणि यष्टीरक्षकामध्ये कॉलिंग होणं गरजेचं होतं परंतु इथे क्रॉसिंग नसेल हे सांगितलं कारण दोघांनाही प्रॉपिंग क्रीज सोडायची आहे. नियम आहे की दोन्ही फलंदाजाला क्रीज सोडायची आहे. त्रेचाळीस हा स्कोर बोर्ड. चला 2 चेंडू शिल्लक आहेत. एक धाव मिळाली. धावसंख्या 43. बारा धाबा आतापर्यंत 4 बॉल मध्ये खर्च झाल्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धाबा झाले ते 43. एक बिग फाईट सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण आतापर्यंत उसाटणे संघानं दमदार प्रदर्शन केला बॅटिंगच्या माध्यमातून. त्यांच्या समोर तगडे आव्हान आता उभं केलं जाते. सर संकेत पाटील वेळ घेऊ नका प्लीज. चार बॉल झालेत. एक वाईट होता. गोलंदाज तयार. चांगला बॉल आहे. पडल्यानंतर मात्र इथे फलंदाज बीट करतोय. आताचा टप्पा चांगला होता. नियंत्रित टप्पा आणि डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारे शेवटच्या अंतिम षटकातला आता शेवटचा अंतिम बॉल असेल. टार्गेट सेट होणाऱ्या बॉलवरती उसाटणे टीम समोर. 3 फिल्डर ऑन साइड मध्ये 2 फिल्डर ऑफ साइडला बाउंड्री लाईनवरती. फटका यावेळी चाललाय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकले नाहीये. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला आणि तिसरी धाव घेत असताना पूर्ण झाली. थ्रो जर गोलंदाजी एंडला आला असता, नॉस्ट्राईक एंड मध्ये आला असता तर नक्कीच खेळाडू बाद होऊ शकला असता परंतु 3 धावा मिळाल्या शेवटच्या अंतिम बॉल वरती. आणि अशा प्रकारे टीमची टोटल 46-47 धावेचं टार्गेट आता उभं केलंय. ते म्हणजे उसाटणे टीमच्या समोर 46 धावा केल्यात पहिल्या सत्रामध्ये कासगाव संघानं. खरं आता 47चं टार्गेट असेल. प्रतिष्ठक 15.66 ची सरासरी उसाटणे टीमला गाठायची आहे सामना जिंकण्यासाठी. तर सतीदादा मात्र या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या शुभास्ते सन्माननीय उसाटणे नितलस ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि सरपंच सन्माननीय संदीप दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभ सन्मानित केलं जाईल. सतीश म्हात्रे यांच्या शुभासे. सतीश म्हात्रे आणि बाबेश मडवी यांच्या शुभासे शुभ सन्मान केला जातोय. नितलस ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि सरपंच संदीप दादा पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे उपस्थित झालेत. सह 47 धावेचं टार्गेट आता उसाटणे टीम समोर आहे. कासगाव संघ वेळ घेऊ नका प्लीज. आपण लगेच फिल्डिंग सजवून घ्या आणि उसाटणे टीम सलामी जोडी मैदानात मध्ये दाखल करायची आहे. तर सन्माननीय संदीप दादा एकनाथ पाटील सरपंच खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोकनियुक्त सरपंच खरं तर आमचे नेतलस गावाचे संदीप दादा पाटील यांच्या वतीनं 3,000 रुपये देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं मनापासून आभार. आणि
सेकंड सत्र 47 टार्गेट आहे. ऐकूया पुन्हा एकदा राहुल चव्हाण यांचा आवाज. थँक्यू सो मच योगेशजी मडवी सरांचा आवाज आपण ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि जिथे तुम्ही पाहताय खरं तर टॉस पुन्हा एकदा जिंकला होता टीम स्वराज इलेव्हन. वेलकम उसाटणे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम कासगाव संघाला. आणि अखेर पूर्वार्धामध्ये 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना 46 धावा येथे नोंदवल्या गेल्या. 47 धावांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आयोजित MKK ट्रॉफीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. पर्व 21 आणि त्यामध्ये आपण पाहतोय आज दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. खूप चांगला खेळ आज दिवसभरामध्ये दोन्ही संघाने दाखवलाय. मागील मॅचमध्ये 45 धावा खरं तर चेस केल्या टीम उसाटणे संघानं नारायण संघाच्या विरोधात. परंतु आता या मॅचमध्ये इथून 47 बनवायचे आहेत. सलामी जोडी मैदानावरती दाखल होतीये. एका बाजूला तुम्ही पाहताय खरं तर सागर पाटील आणि त्याच्या साथीनं मैदानावरती दाखल झालाय बॅट्समन संकेत पाटील. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कासगाव एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तोच खेळाडू करण लहाने मैदानावरती दाखल होतोय. 3 ओव्हरची मॅच 18 बॉलचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 18 मध्ये आता 47 चेस करायचे आहेत. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल समोर सागर पाटील. पहिला बॉल वरती खेचला एक्स्ट्रा कव्हरला. बॉल चाललाय सीमा पार. चेक हा षटकार आहे. पहिला बॉल वरती षटकार ठोकला. करण लहानेला आपण पाहतोय त्याच्या विरोधात पहिल्या बॉलवरती सागर पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 6 धावा वसूल करत असताना कमबॅक इथून करावा लागेल. एक ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार. षटकार ठोकलाय. सलगचा दुसरा. 12 धाबा धावफलकावरती गेल्यात. का बॅटिंग करतोय मैदानावरती. खरं तर सागर पाटील 2 मॅच मध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. परंतु या मॅच मध्ये तो सलामीला दाखल झालाय आणि प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या मध्ये देतोय. सलगचा दुसरा षटकार ठोकला. फुलटॉस होता. फक्त दिशा दिली आहे. जी सुरुवात राज लहानेने केली ती सुरुवात मैदानावरती सागर करतोय. बॉल सीमा पार. चौकार. सत्तेचाळीस धावांचं टार्गेट होतं. या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 16 धावा वसूल करतोय सागर पाटील च्या बॅट मधून. धमाकेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. 47 धावांचं टार्गेट असताना 16 इथे धाबा जमा केल्यात. त्यामुळे अजूनही आपण पाहतोय 31 धाबांची गरज. तर आमचे कमिटी मेंबर 21 वर्ष पूर्ण झाली या स्पर्धेला. परंतु सुरुवातच त्यांनी केली. आमचे नामदेव काटे फार वर्षाचा अनुभव आणि पंचांची भूमिका बघा. आज दिवसभर चांगल्या पंचांची भूमिका निभावली आहे. कालांतराने तुम्हाला देखील ते पंच बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतील. योग्य जबरदस्त पंचांची भूमिका. चला क्षेत्ररक्षण विखुरलेल्या अवस्थेमध्ये ठेवायचं.
आणि लगेच मॅचला सुरुवात करा. चला नवीन बॉल घ्यायचा आहे. स्पीड अप करा. चला ज्या प्रेक्षकांनी चेंडू दिलाय त्याचाही आभार, खास करून उसाटेकरांच्या माध्यमातून. छोटा खेळाडू आहे. 2 षटकार तर 1 चौकार वसूल करतोय, त्यामुळे धावफलक वेगानं आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 16. KL वरती आक्रमण चढवलाय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सौरभ आहेत, एक सिंगल तिथे मारली आणि सिंगलच्या साथीला धावफलक 17 या आकड्यावरती तुम्हाला बाल मिळेल. अजूनही 30 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 14 बॉल 30 धावा इथून चेस करायच्यात. करण लहानेला तुम्ही पाहताय जो मात्र मैदानावरती दाखल झालाय, त्याच्या विरोधात 17 धावा 4 बॉल मध्ये वसूल केल्यात. मागील मॅच मध्ये 25 धावा चेस केल्या होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये टीम उसाटे संघानं बॅटची कडा खेळाडू उपस्थित होते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. अखेर सिंगल इथे मिळते आणि त्याच सिंगलच्या साथीला धावफलक 18 या आकड्यावरती तुम्हाला बाद मिळेल. 3 बॉल राहिले बॅटर सागरच्या नावावरती, तर 2 बॉल आता गोरदास करणच्या नावावरती. शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील, नंबर किती येईल हे देखील आपण पाहणार आहोत. अजून 29 धाबांची या मॅच मध्ये गरज. राज भोईर आज मात्र सकाळपासून 2 मॅच तो खेळला, परंतु आता या मॅच मध्ये दिसत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना शेवट गोड केले करण लहानेनं. कारण राज भोईर म्हटलं की दुग्ध व्यवसायाचा तो खर तर मालक आहे, त्यामुळे त्याला जावं लागतं दुपारच्या सत्रामध्ये. आणि क्रिकेट सोबत कामधंदा देखील महत्वाचा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लक्ष कामधंद्याकडे राज भोईरचं आपण नेहमीच पाहिलं. त्यामुळे आता एक बॉलर देखील शॉर्ट आहे, कारण टीम कासगावचा मलिंगा आज मात्र टीम मध्ये नाहीये तिसऱ्या मॅच मध्ये. त्यामुळे आता समीर राऊत कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवेल, राज लहाने की इथून मात्र भावेश की हर्षद कोणता गोलंदाजाचा वापर करेल हे देखील आपण पाहणार आहोत. कारण 12 बॉल आणि अजूनही 29 धाबाची गरज या मॅच मध्ये. बॉल 29 धाबाची गरज या मॅच मध्ये. राज लहानेवरती विश्वास दाखवलाय. राजचं आपण पाहिलं या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 28 धाबा त्याने वसूल केल्यात. आता गोलंदाजी त्याच्या वाट्याला आली आहे, काय करतो या मॅच मध्ये हे देखील आपण पाहणार आहोत. समोर बॅटर तुम्ही पाहताय सागरच्या साथीनं मैदानावरती संकेत पाटील दाखल होतो या मॅच मध्ये. पहिला बॉल खेचला ऑन साईडला मिड विकेटला. वाराशी वार्तालाप करत असताना बॉल सीमा पार केले राज लहानेचं भव्य स्वागत. षटकार. मॅच 11 बॉल आणि 23 धाबाची गरज या मॅच मध्ये. टॉप गिअर वरती बॅटिंग तुम्हाला बाल बेल संकेतनं देखील चांगला संकेत दिलाय. पहिला बॉल वरती षटकार त्याने ठोकला. इथे देखील अपील 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 सेफ असतील बॅटर. खर तर अपील तुम्हाला बाल बेल. 11 खेळाडू जमा झालेत. LBW साठी रिव्ह्यू नाहीये, याची नोंद घ्यायची टीम कासगाव. त्यामुळे इथे एक चिक सिंगल एक पट्टी जाईल लेग बाईच्या माध्यमातून. त्यामुळे धावफलक आता पुढे सरकत असताना 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टार्गेट खर तर 47 धाबांचं होतं, त्यामुळेच की का धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती 25 10 चेंडू आणि अजूनही 22 धाबाची गरज या मॅच मध्ये. दहा बॉल 22 धाबांची गरज आहे. गोरदास सज्ज होते पुन्हा एकदा राज. समोर सागर पाटील. बॅटची कडा घेतली. एसएनच्या मागे थर्मांचा खेळाडू संदीप होते, त्यांना बीट करून बॉल सीमा पार. चौकार.
9 बॉल 18 धावाची गरज या मॅच मध्ये. का बॅटिंग करतोय सागरच्या साथीनं संकेत, चांगली बॅटिंग करतोय. 3 बॉल दोन्ही टीम साठी आता भरपूर महत्वाचे आहेत. या 3 बॉल वरती घडणार काय हे देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय राज. फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू करण पोहोचतील आणि त्यांच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार, चौकार. थँक्यू सो मच. सागर पाटीलचा सोडलेला झेल, त्यानंतर गेलेला षटकार. 7 बॉल मध्ये 25 धावा वसूल केल्यात. अजूनही 8 बॉल 14 धावाची आता गरज आहे या मॅच मध्ये. कमबॅक करायचा प्रयत्न करावा लागेल. मी आधीच म्हटलं होतं उसाटणे एक मोठा संघ, ताकदवर संघ आहे आणि सागर पाटील ज्याच्या नावावरती जवळजवळ 5 बाईक आहेत. चांगला खेळ त्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळलाय. आज देखील आपण पाहतोय या मॅच मध्ये चांगली बॅटिंग तो करतोय. सचिन दादा टेंबे असतील, गणेश दादा भुईर असतील, या मॅचचा आनंद घेत आहेत. फटका चांगला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक ऋतिक पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण पार मिळतोय, सिंगल इथे मिळतीये आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना 7 बॉल आणि 13 धाब्याची गरज या मॅच मध्ये. आज करण लहानेचा दिवस नाहीये, कारण गोलंदाजी करत असताना भरपूर धावा त्याने खर्च केल्या. बॅटिंग करत असताना अपयश पदरी पडलं, त्यानंतर क्षेत्ररक्षक करत असताना एक चौकार आपण पाहिलाय आणि अखेर आता 7 बॉल 13 धाब्याची गरज. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आली आहे, त्यामुळे अजूनही या मॅच मध्ये 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 12 धाब्याची गरज आहे. चला स्पीडअप करा. सहा बॉल आणि 12 धाब्याची गरज आहे. षटक क्रमांक 3 कोणाच्या खांद्यावरती आता ही जिम्मेदारी देतील हे देखील आपण पाहणार आहोत. 6 बॉल मध्ये 12 धाबा रोखायच्या, 6 मध्ये 11 रोखल्या होत्या हर्षद राऊतनं. तोच गोलंदाज आता सध्याच्या घडीला तुम्हाला पाल बेल गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. या मॅच मध्ये यंगस्टर खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. 7 चेंडूमध्ये 12 धावा तो रोखेल का हे देखील आपण पाहणार आहोत. हर्षद दीपक राऊत हा खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. प्रत्येक विकेटसाठी मनीष मार्के यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे हर्षद साठी. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, बिलकुल आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आता शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक, 12 धाबाची गरज. राईट मोर द विकेट हर्षद तयार. हर्षदचा पहिला बॉल फुलटॉस होता, मेजबानी होती, दोन्ही हाताने स्वीकारले, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. केले भव्य स्वागत, वेलकम टू द ग्राउंड. षटकार ठोकलाय, फुलटॉस बॉलचा भरपूर समाचार घेतलाय बॅट्समन संकेत पाटीलनं आणि अखेर षटकार वसूल केलाय. धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाल मिळेल, जाऊन पोहोचली आहे 41. 41 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. 5 बॉल आणि 6 धाबाची गरज. पुढचा बॉल
ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, डीप मध्ये खेळाडू पोहोचेल का, बाबा लागेल, चेस मोठी आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, सिंगल मारी, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतात. 4 बॉल आणि अजूनही 4 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. हर्षद राऊत हा गोलंदाज तुम्ही पाहता, यंगस्टर आहे, पहिला बॉल चूक घडली आहे, फुलटॉस पडला, तिथे वसूल केल्या 6 धाबा. 8 बॉल 26 वरती बॅटिंग करतोय बॅट्समन सागर पाटील. स्टॅकिंग वरती संकेत, 6 चेंडू आणि 16 धाबा त्याच्या बॅट मध्ये आलेत. नॉट आउट 43 धाबा इथे मात्र बनवल्यात. फुलटॉस बॉल सामने इथे जिंकलाय टीम उसाटणे संघानं. अभिनंदन टीम, वेलकम उसाटणे. आणि या सामन्यामध्ये हिरो, तत्पूर्वी आपण राहुल चव्हाण यांचा सन्मान करूया. आजच्या पूर्ण दिवसभर त्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केलं जाईल व्यासपीठावरती. चला राहुल चव्हाण या आणि मॅन ऑफ द मॅच. 8 बॉल 26 धाबा, 2 विकेट संपादित करणारा सागर पाटील या मॅचचा मारत बॅच. चला टीम मॅन ऑफ द मॅच आहे.